श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व. आज सकाळी सर्व कामं आटपून देवपूजा झाली तर चिन्मयचं रिटर्न येण्याचा टाईम होतो. त्याचं 2-3 तासच असतं, 3 आवर्स असतात स्कूलचे. कारण आता तो KG1मध्ये आल्या आल्या मला फोन येतो की तो आलाय तर मी जाते बाहेर. कधी कधी तो एकटाही येतो. बाय बाबा. चलो घरी. बच्चुडा, ए बच्चुडा माझा बच्चुडा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Till 10 teacher taught. Yeah, there is only 10, no? Yeah. Okay. तो आल्या आल्या टीचरने काय सांगितलं, काय शिकवलं ते सर्व मला सांगतो. त्यानंतर मी आता जेवणाची तयारी करते. तसं तो यायच्या अगोदरच माझं जेवण होतो, पण आज बुधवार असल्यामुळे घरची साफसफाई, देवारा सर्व स्वच्छ करायचं असतं, त्यामुळे मला लेट झाला. आज मी मिक्स कडधान्याची भाजी बनवली, खूप छान झाली. श्रावण असल्यामुळे कांदा नाही टाकलं, टॅमॅटो आणि अद्रकची छान फोडणी दिली कढीपत्त्यासोबत आणि अशी खूप छान भाजी रेडी झाली. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. कुकरमध्ये पटकन होते 3-4 शिट्यांमध्ये, पण अशी आपण टोपात बनवली की खूप टेस्टी होते. बघा, असं आमचं जेवण पूर्ण झालं. जेवण झाल्यानंतर चिन्मयला झोपवलं. त्यानंतर मी संध्याकाळी 5 वाजता अशी वॉकला निघाली. किती छान बघू शकता, मस्त हवा येते आणि आज मला मैत्रीण वाड्यात भेटली, तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि इकडे मी तुम्हाला बोललेली खजूरची झाडं खूप आहेत. मला एक ना छोटंसं खजूरचं झाड दिसलं, एकदम ना आपला हात पोचेल असं, लहान मुलांचाही हात पोचेल आणि एकदम मस्त लाल फ्रूट्स होते त्याला. आणि मी 2-3 असे तोडले आणि खूप छान गोड लागत होते. श्री स्वामी समर्थ. सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व. मस्त आहात ना. उद्या आहे श्रावणातली संकष्टी, 22 ऑगस्ट. 22 ऑगस्टला श्रावण महिन्यात आपली संकष्टी आहे. त्या संकष्टीला खूप खूप महत्त्व आहे. तुम्ही जर व्रत चालू करायचं असेल तुम्हाला संकष्टीचा, तर आपण अंगारकीपासून चालू करतो, पण हा दिवस पण खूप चांगला आहे. तुम्हाला जर उपासना व्रत चालू करायचं असेल तर तुम्ही उद्यापासून स्टार्ट करू शकता. संकष्टीचं व्रत केल्याने तुमच्या आयुष्यात जे काही दुःख, अडचणी, संकट असतील ते दूर होतात आणि तुम्हाला ऐश्वर्य, सौभाग्य वाढतं, सुख, शांती लाभते. आता तुम्हाला व्रत किंवा पूजा कशी करायची आहे. जरी तुम्हाला उपवास नाही जमला तरी तुम्ही पूजा करा. पहिला काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या घर आपलं स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरडा स्वच्छ करा, दरवाजावरती स्वास्तिक काढा कुंकवाने. मग नंतर आपली सुरुवात होते पूजेला. पूजा करताना सर्वात पहिला गणपती बाप्पांना त्यांची मूर्ती घ्या, त्यांच्या मूर्ती तामणात ठेवा. 11 वेळा पाण्याने अभिषेक करा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे. 11 वेळा पाण्याने करायचं आहे, 11 वेळा तुम्ही पंचामृतने करा, मग परत 11 वेळा तुम्ही पाण्याने करा आणि स्वच्छ मूर्तीला पुसून तुम्ही बाप्पांच्या जागेवर ठेवा. गणपती बाप्पांना छान सिंदूर, त्यांचा आवडता सिंदूर, अक्षदा अर्पण करा. त्यांना दुर्वा अर्पण करा. जास्वंदीचं फूल जो त्यांना खूप प्रिय आहे ते अर्पण करा आणि धूप दीप दाखवा. त्यांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. संध्याकाळी तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता, पण सकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल त्या टायमाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आणि दुर्वा तुम्ही नक्की अर्पण करा. अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पांची छान पूजा करायची आहे. आणि आता सेवा काय करायची आहे, तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष एकदा तरी त्याचं पठण करायचं आहे. तुम्हाला जर नाही जमत तुम्ही यूट्यूबलाही लावू शकता.
गणेश स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे. गणेश स्तोत्र मुलांसाठी खूप प्रभावित सेवा आहे. तुम्ही मुलांच्या हातात एक लाल फूल, जरी जास्वंदीचा फूल नाही भेटलं तर एक लाल फूल आणि 21 दुर्वा ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एक वेळा निधान 11 वेळा नाही जमलं, एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आणि ते गणपती बाप्पाला अर्पण करायचं. व्रताचं तुम्ही जर संकष्टीचा व्रत करत असाल, जर तुम्ही चंद्रोदयाचा टायमिंग पाळू शकता तरच करा, कारण त्याला नियम आहे. तुम्हाला चंद्रोदयाचा टायमिंग पाळायचंच आहे. आता कॅलेंडरमध्ये असेल की काय टायमिंग आहे, प्रत्येक जागेचं वेगळं वेगळं टायमिंग असतं चंद्रोदयाचं. तर तुम्ही जेव्हा आता पावसाळा आहे, तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा चंद्र तुम्हाला दिसेल तेव्हा चंद्राला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे. जसं आपण सूर्याला पाणी अर्पण करतो तसं तुम्हाला चंद्रालाही पाणी अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते उपवास सोडायचे. चंद्रावर जर तुम्ही कच्चं दूध अर्पण केलं तर तुमच्या घरात जे कोणी फ्रस्ट्रेट असेल, खूप टेन्शनमध्ये असेल, त्यांना समजत नाही काय करायचं, तर त्यांच्या मनात वाईट विचार कधी येऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, चंद्रावरती कच्चं दूध अर्पण करायचे. आता श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना म्हणजे आपल्या शंकर देवांचा उपासण्याचा महिना असतो. ते भोलेनाथ आहेत. त्यांचं तुम्ही जर सेवा केली तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ह्या संकष्टीला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे. तुम्हाला 11 किंवा 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे. ती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. हे केल्याने तुम्हाला खूप खूप पुण्य लाभेल. आणि ह्या दिवशी तुम्ही दान करू शकता. तुम्ही गाईला चारा घालायला घाला. तुम्ही आपल्या यथाशक्ती आपण दान करू शकतो. दान म्हणजे पैसाच देणं, कोणाला 500 रुपये देणं हे नाही. दान म्हणजे तुम्ही एखाद्याला काहीतरी काहीतरी खायला देऊ शकता. कुठे तुम्हाला बाहेर कोण भुकं दिसेल त्याला एक बिस्किटचा पुडा किंवा काही तुमच्या जसं आपली यथाशक्तीनुसार आपण दान करू शकतो. तुम्हाला भरभरून पुण्य मिळेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.